अहो मंडळी, अहो मी काय म्हणतो, मजूर राख गाडी आहे, मजूर राख. इंदुरीकर काय म्हणत होते? अहो त्यांचा शब्द खरा निघाला ना. मजूर राख गाडी आहे. आता काय सांगावं तुम्हाला? काय दाजी कुठलं? काय एक एक दिवस काम करत होतो, अ, एक एक पैसा जमवला. आमची एक इच्छा होती का गाडी घ्यावा म्हणून. असं नाही किती दिवस पण असंच राहायचं? एकदम भारी काम केलं बरं का, अभिनंदन तुमचं. इंदुरीकर महाराज सांगायचे ना, ते खोटं नाही. का एक दिवस मजुराचे दिवस येणार आणि मजुरा का गाडी राहणार बरं का. आणि शेतकरी त्याचं चाललंय असंच, आलं पीक गेलं पीक, आलं पीक गेलं पीक, अशा गमती आहे दाजी. आता किती पोत घेतली गाडीची किंमत काय? 9 लाख रुपये. 9 लाख रुपये घेतली का? आयला त्या मनाने तुमचा नाद नाही राहिला बरं का. मजुराचे दिवस आले मंडळी. शेतकरी काय पाहते तुम्ही? किशोर भाऊ लय म्हणजे सोपं आहे. हा. लय काम करायला लागत, दररोज उठून काम करायला लागत. नाही नाही, अरे काम 100 आहे, काम कोणाला चुकत नाही. पण तुला सांगतो, शेतकरी दिवस रात्र काम करीतो ना रे, बरोबर आहे का हा नाही? बरोबर. पण त्याचं कसं आहे माहिती का, तुमचं मजुरी तुम्हाला फिक्स दे नाही, पण शेतकऱ्याचं तसं नाही ना भाऊ. शेतकऱ्याचं पीक लावलं, त्या पिकाला बाजार भेटली तर चंगळ, नाही तर मंगळ. काय ना, अशा काम आहे भाऊ शेत. पण मग आमचं जाऊ दे. मंजूर आता चांगलं आहे, म्हणजे दररोजचं काम असलं करायचं, रोकडा पैसा येतो. आणि नाही नाही, तुमचं काम लय भारी, तुमच्या कामाचं नाही ना त्याच्यामुळे. पण मग जाऊ दे, अभिनंदन. तो गाडी घेतली, मला आनंद वाटला. मा करावून तो गाडी घेतली म्हटल्यानंतर मला लय मोठं विशेष वाटलं भाऊ, बरं का. आणि अशी आपण एक नाही 2 गाड्या घेऊ, फक्त महापाशी राह. हो, हो कोणाकडे जाऊ नको नाही. बरं का?